आपल्या शिरपूरच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये दिलं मी पारायणाच्या दिवशी माझं जीवनातलं पहिलं प्रवचन। तर जय स्वामीनारायण मित्रांनो, तर आपल्या मंदिरामध्ये पारायण सुरू असल्यामुळे आज दुसऱ्या दिवसाचं पारायणमध्ये प्रवचन मला करायचं आहे, म्हणून थोडा नर्वस होतो, कारण ब्लॉग मध्ये खूप काही बोलतो पण असं प्रवचन वगैरे कधी केलं नाही। पण जय स्वामीनारायण बोलून प्रॅक्टिस वगैरे केली आणि रात्री जेवण करून येऊन गेलो आपल्या मंदिरामध्ये। मग पारायणाचा टाइम झाला होता, तर कुर्ता वगैरे घालून रेडी झालो। तर मित्रांनो, कसा दिसतोय मला कमेंट मध्ये नक्की सांगा। मग स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन बसलो पारायणाला। मग स्टार्टिंगला थोडी भीती वाटत होती, पण नंतर महाराज जसं जसं बळ देत गेले तसं मी नंतर मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता माझ्याने जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं प्रवचन देण्याचा मी प्रयत्न केला। कारण की आपण जे काही करतो ते आपल्या भगवंतांना, आपल्या महंत स्वामींना राजी करण्यासाठी करत असतो। तर अशा प्रकारे मी माझ्या जीवनातलं पहिलं प्रवचन दिलं। तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ काही मी माझ्या दाखवण्यासाठी नाही बनवला, फक्त यात माझ्या पहिल्या प्रवचनाचा अनुभव शेअर केला, जेणेकरून कोणी असं लोकांसमोर बोलायला घाबरत असेल तर त्याचाही आत्मविश्वास वाढेल। तर मित्रांनो, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तोपर्यंत जय स्वामीनारायण।